अप्रतिम फटका यावेळी टप्प्यात आला की कार्यक्रम नक्कीच करणार आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय सिद्धांत पवारच्या बॅटमधून टप्प्यात जसा आला चेंडू त्याला पाठवून दिला सरळ सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी अप्रतिम फटका 6 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पुढे सरसावली धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहतोय आपण भाजनी इलेव्हन संघ फलंदाजी करत असताना आणि सिद्धांत पवारच्या प्रत्येक षटकारासाठी कुणाल पवार यांच्याकडून 100 रुपयाचा टच प्राइज आला यावेळेस पुन्हा एकदा अनिकेत पवार गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळेल राईट राऊंड विकेटचा मारा पुन्हा एकदा फटका साधला यावेळी मिस्टर शो पाहायला मिळतोय जेलच्यापर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचला नाही आहे एक धाव कंप्लीट केली जाईल एक मोठं जीवदान पुन्हा एकदा सिद्धांत याला दिलं जात आहे कारण एक झेल होता झेलची जरूर इथे क्षेत्ररक्षकने प्रयत्न केला होता परंतु दूरवर राहिला चेंडू आणि तिथून एक धाव कंप्लीट केली जाईल एका धावेच्या मदतीने आता धावसंख्या 1 ने पुढे सरसावली धावसंख्या 18 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले अनिकेत पवारने जर विकेट घेतला तर मन्या चाळके यांच्याकडे 100 रुपयाचा कॅश प्राइज आलाय तसेच सिद्धांतसाठी 100 रुपयासाठी प्रत्येक षटकारासाठी कुणाल पवार यांच्याकडून आलाय यावेळेस स्मितेश बोरकर अनंत कार्पेट चेंडू खेळला गेला चेंडू ट्रॅव्हल झाला डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एका धावेसाठी किती षटकारासाठी हां ठीक आहे हां तर लगेच इथे दुसऱ्या मॅचचा टॉस होतोय आणि हा सामना 4 षटकांचा राहील यानंतरचा आपण पाहतो एक बाजूला असेल ICC इम्रान पटेल आणि दुसऱ्या बाजूला अमर इलेव्हन संघ नक्कीच नाणेफेकीचा कवला अमर इलेव्हन सांगायला लागलाय धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 19 या धावसंख्येवरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा जर सिद्धांत पवारने लागोपाठ 3 षटकार लगावले तर पंकज पवार यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय आणि कुणाल पवार यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी सिद्धांतसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज 18 चेंडू 32 धावांची आवश्यकता असेल ठीक आहे ठीक 19 धावा आतापर्यंत नवीन गोलंदाज अंकित गोडगे जर सिद्धांत पवारने अंकित गोडगेला जर 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले तर कुणाल पवार यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय आजच्या दिवसातील 5वा सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये काय जबरदस्त सामना 51 धावांचा पाठलाग करत असताना नवेली पाहतोय आपण भाजनी इलेव्हन संघ 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहतोय आपण बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा दिला जातोय 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर इथे पाहायला मिळतात यावेळी मिस्टर निष्ठो क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय पकडला जाईल झेल परंतु इथे झेल निसटला जातोय इथे मात्र मोठं जीवदान दिलं जातं सिद्धांत पवार याला अप्रतिम झेल टिपला होता परंतु अंतिम क्षणी झेल निसटला गेला आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला गेला फलंदाजांच्या माध्यमातून तिथून 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या 2 धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या पुढे सरसावली धावसंख्या जाऊन पोहोचली 21 या धावसंख्येवरती काय सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय जे जीवदान दिलं गेलं ज्या सिद्धांत पवारने पहिल्या षटकार ठोकला होता त्या सिद्धांत पवारला इथे मोठं जीवदान दिलं जात आहे एक मोठं जीवदान दिल्यानंतर आता कशा प्रकारे त्या जीवदानाचा फायदा उचलेल का याची सर्व प्रेक्षकांना आतुरता लागली आहे कारण सिद्धांत पवार म्हटलं की एक मोठं नाव रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असू दे रत्नागिरी बाहेर सुद्धा जाऊन अनेक स्पर्धा खेळत असतो आज आपण अनेक खेळाडू या ग्रामीण भागामध्ये पाहिले जातात अंकित गोडगे सुद्धा एक मोठं नाव पाहायला जाईल गोलंदाजी ट्रॅकवर ते सुद्धा पाहतोय आपण पुन्हा एकदा यावेळी हेलिकॉप्टरचा शॉट फटका सजला इथे मात्र विशाल कांबळेच्या हातामध्ये फटका फसला जाईल ते संपला मात्र सिद्धांत पवार यांचा खेळ मिस हँडलिंग स्ट्रोक होता आणि इथे मात्र फलंदाज सिद्धांत पवार बॅक टू द पहिलन पाहायला मिळतात
सिद्धांत पवारच्या माध्यमातून चांगली फलंदाजी करत होता, परंतु इथे मिस्टर स्टोक विशाल कांबळे तिथे क्षेत्ररक्षक तैनात होते. बॅटिंग पॉवर प्लेचा जरी तो इशारा दिला होता आणि मात्र सिद्धांत पवारची ते खेळ संकुष्टात पाहायला मिळाले. सिद्धांत पवार बॅक टू द पॅव्हिलियन पाहायला मिळाले. नवीन फलंदाज जितू चालके येतात मैदानाच्या आतमध्ये. करण बनवी फॅन पाहायला मिळतील जितू चालके यांच्या माध्यमातून. आता मात्र जितू चालकेसाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल मन्या चालके यांच्याकडून. चला जरा मॅचेस फास्ट खेळवायचे, पंच अजून एक सामना खेळवायचे. यावेळेस पहिला चेंडू काय करतोय इथे मात्र दांडी 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 गेले. इथे मात्र फलंदाज जितू चालके बॅक टू द पॅव्हिलियन. जितू आला आणि परत निघाला. बॅक टू द पॅव्हिलियन पाहायला मिळतात. डीजे मित्रांनो अजूनही एक सामना खेळवायचा आहे. ऋषी बोरकर आपल्याला विनंती असेल जरा लवकरात लवकर यायचंय. तर धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजेच आता 21 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहतोय आपण. तिसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर चालू आहे. 51 धावांचा पाठलाग करत असलेल्या अंकित गोडगेला एक पारदर्शी आलाय. जर अंकित गोडगेने इथे 3 चेंडूवरती 3 विकेट घेतली, जर हॅट्रिक केली तर 100 रुपयाचा कॅश प्राइज आलाय कुणाल पवार यांच्याकडून. मात्र ऋषी बोरकर आले नवीन बॅटर मैदानावरती दाखल झाले. यावेळेस चिट्टाप्याचा इथे मात्र गॅप शॉट पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट केली जाईल. नसीम होते तिथे पाहायला मिळाले. इथे मात्र काय करताय एक धाव तिथून रॉकेट सारखा थ्रो केला गेला आणि इथे मात्र एकाच धावेवरती समाधान मानावे लागेल. एका धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 22 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतात आहे. जर अंकित गोडगेने स्मितेश बोरकरचा विकेट काढला तर विद्याधर पवार याच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. यावेळेस चिट्टाप्याचा चेंडू होता, जरूर ते मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. एक धाव तिथून कंप्लीट होईल. लेग बाईटचा इशारा येतो पंचांकडून आणि एक धाव कंप्लीट केली जाईल. का धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23 या धावसंख्येवरती. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आपण पाहतोय. अंकित गोडगे ऑन बॉलिंग मार पाहायला मिळतात आहे. तर स्ट्रायकिंग एंडला ऋषी बोरकरला पाहतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला स्मितेश बोरकर एक मोठे नाव. तर ऋषी बोरकर खास ही मुंबईवरून स्पर्धा खेळण्यासाठी ते खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अगदी कॅप्शॉट पाहायला मिळतात. चांगले क्षेत्ररक्षण डीपमध्ये पाहायला मिळत आहे. तिथून एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचली असेल ती म्हणजे 24 या धावसंख्येवरती. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 24 धावा. आतमध्ये 12 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू 27 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी 12 चेंडूवर मात्र बाकी असतील आणि जिंकण्यासाठी धावा करायच्या. 12 चेंडू 27 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंगला ऋषी बोरकर तर गोलंदाजी ट्रॅकवर अनिकेत पवार असतील. तर नॉन स्ट्रायकिंगला स्मितेश बोरकर. एक चांगला बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सामना हा कंपल्सरी चेस असेल. या स्पर्धेचा नियमच आपल्याला लागू असेल का सामना हा कंपल्सरी चेस करावा लागेल. 12 चेंडू 27 धावा. यावेळी चिट्टाप्या चेंडू झेलखाली शाहरुख पोहोचलाय. इथे मात्र झेल निसरला गेला. शाहरुखच्या माध्यमातून एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एका धावेवरती समाधान मानावे लागेल. झेल निसटला गेला. शाहरुख सुद्धा नाराज असेल की झेल होता हातामध्ये, त्यानंतर शेवटच्या क्षणी निसटला, परंतु तिथून एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या 1 ने पुढे सरसावली आहे. 25 या धावसंख्येवरती स्मितेश बोरकर. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला 11 चेंडू 26 धावांची आवश्यकता असताना स्मितेश बोरकर ऑन स्ट्रायकिंग एंडला
अनंत कार्पेट चेंडू खेळला गेला. एक धाव कंप्लीट केली जाईल. चेंडू दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला जाईल. तिथून 2 धावा कंप्लीट केल्या जाईल. 2 धावेच्या मदतीने आता धावसंख्या 2 ने पुढे सरसेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 27 या धावसंख्येवरती. जर अनिकेतला जर षटकार ठोकला तर स्मितेशसाठी म्हणा चालके यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राईज आलाय. प्रतिम पाहिलं गेलं तर 10 चेंडू शिल्लक असेल तर अजूनही 10 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. स्मितेश बोरकर यावेळी आनंद कार्पेट चेंडू केला गेला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तटीय सर्कल मध्ये दाखल केलं होतं. तैनात केलं आहे तिथे क्षेत्ररक्षक आणि चांगले क्षेत्ररक्षक माध्यमातून पाहायला मिळालं आहे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये आणि पाहायला मिळालं आणि तिथून एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या आता 1 ने पुढे सरसेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 28 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ऋषी बोरकर ऑन स्ट्रायकिंगला पाहायला मिळतील. अनिकेत पवार ऑन बॉलिंग मार राईट हँड राऊंड डेलिकेटचा मारा. यावेळी अनिकेत ऋषीसाठी नक्कीच इथं पंचांकडे हॅपील मागितली जाईल. वाईटचा इशारा परंतु पंचांनी हॅपील ते पेटले गेले. ते निर्धाव चेंडूची जरूर सांगता होईल. धावसंख्या तिथेच थांबले. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आता 28 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अनिकेत पवार चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. एक जखडून ठेवला फलंदाजांना स्मितेश बोरकर नाश्ता पाहायला मिळतात आहे. यावेळीचा टप्प्याचा चेंडू. यावेळी शाहरुख जेलखाली शाहरुख परंतु चेंडू ट्रॅव्हल झालाय. सीमा रेषेच्या पलीकडे सरळ बॅटचा केलाय वापर आणि चेंडू करेल हवाई सफर. यावेळी सीमा पलीकडे 6 धावांसाठी अप्रतिम फटका ऋषी बोरकरच्या माध्यमातून 6 धावांसाठी. आतमध्ये अंतिम चेंडू घेऊन ऋषीसाठी थोडासा चेंडू मागे ठेवला होता. ऋषी थोडासा दूर झाला. ऋषीने हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता पण चेंडू थोडासा दूरवर राहिला. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही झाला. निर्धाव चेंडूची तिथून जरूर सांगता झाले. धावसंख्या मात्र तिथेच थांबली. आता मात्र समीकरण मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा काढायचे 17. 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता बाह्य निलंबन संघाला जिंकण्यासाठी. इथे दाखल केला जाईल. नक्कीच इथे शाहरुखला दाखल केला जाईल. शाहरुखने अनेक स्पर्धांमध्ये अशी कामगिरी चांगली बजावली गेली आहे. शाहरुखचा जर विचार केला तर पूजा स्पोर्ट्स या संघाचं कायम रत्नागिरी जिल्हा असेल रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा मध्ये जाऊन प्रतिनिधित्व करत आला शाहरुख. तो शाहरुखला इथे मात्र शाहरुखवरती विश्वास दाखवला गेला संघाच्या वतीने आणि संघाचा पूर्ण दारोमदार आता शाहरुखच्या अंगावरती असेल. कारण विचार केला तर 6 चेंडू आणि समीकरण मैदानाच्या आतमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. कशा प्रकारे डिफेंड करत शाहरुख या आपण पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक नेमला स्मितेश बोरकर असतील. एक नामवंत खेळाडू चिंचकरी गावातून आज नावारूप आलेला 6 चेंडू 17 धावांचं समीकरण कशा रीतीने पार पाडेल याची आतुरता सर्व क्रिकेट प्रेमींना लागली आहे. तसेच युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहतात त्यांचं सुद्धा मी सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करतो. पुन्हा एकदा समालोचन कक्षातून प्रतीक कांबळे SPSCLच्या या स्पर्धेमार्फत कमिटीच्या मार्फत सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. चला
चेंडू 2 मिनिटं थांबायचं आहे. पेनल्टी लागू झाली आहे कारण जो आपला अतिरिक्त खेळाडू असतो त्याला मैदानावरती दाखल करायचं असतं. काय फलंदाजी या बॅट बीट पाठवायची असेल तर तुम्ही एक जो खेळलेला खेळाडू त्याला पाठवला त्याच्यामुळे 2 रनची पेनल्टी लागू होते. 19 धावांचा पाठलाग करायचा. आता 6 चेंडू 19 धावांचं समीकरण. यावेळी स्मितेश बोरकर स्ट्रायकिंग एंडला आपल्या पाहायला मिळतात एक धाव दिली. इथे मात्र काय पहिल्या चेंडूवरती अप्रतिम फटका चेंडूला पाठवून दिलाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे दंडन करत चौकार पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार चेंडूला सीमा पार चौकार. डीजे पुन्हा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र समीकरण 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा करायच्या आता 5 चेंडू 15 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. काय सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. हा थरार आपण SCL चा अनुभवतोय पाहतोय थरार पाहतोय आपण आणि 2024 पर्व तिसऱ्या पर्वाचा हा थरार पाहतोय. 5 चेंडूवरती 15 धावांची आवश्यकता. शाहरुख गोलंदाजी ट्रॅकवर स्मितेश बोरकर यावेळेचा शोक पाहायला मिळतोय. एका धावेचा जी चेंडू ट्रॅव्हल होता एका धावेच्या मदतीने आता धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचली होती म्हणजेच 39 धावा पाहायला मिळतात. अजून जिंकण्यासाठी किती पाहिजे 4 बॉल 39 कसे झाले असतील. 51 करायचे रे बाबा 51 करायचे 50 झाले. हां बरं आता 52 करा बरं सॉरी. आणि इथे काय करताय इथे मात्र स्मितेश बोरकर बॅक टू द पॅव्हिलियन पाहायला मिळतात. बरोबर मी ते चला न्यू बॅटर लवकरात लवकर पाठवायचा. अजूनही एक सामना खेळवायचा आहे. आपल्याला विनंती असेल 3 चेंडू 14 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. सामना जिंकण्यासाठी 3 चेंडू 14 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होता योगेश बंडे. 3 चेंडूवरती 14 धावांची आवश्यकता. शाहरुख ऑन बॉलिंग मार पाहायला मिळेल आपल्याला. स्मितेश बोरकर इथे थोडेसे नाराजी असेल की कारण बॅटची कडा घेऊन गेल्या चेंडूवर रमेशच्या माध्यमातून चांगला झेल टिपला गेला. यष्टांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात आपल्याला आणि चांगला झेल टिपला गेला. मात्र स्मितेश बोरकरचा खेळ इथे मात्र संपवला गेला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होता तो योगेश बंडे स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाजी ट्रॅकवर शाहरुख पाहायला मिळतात आहे. शाहरुख हुशी आपल्याला पाहायला मिळतील राईट मध्ये विकेट. 3 चेंडू इथे मात्र काय करताय पहिला चेंडू इथे पंचांचा वाईटचा इशारा जरूर होतो. इथे मात्र ऋषी बोरकरने स्ट्रायकिंग एंडला घेतलं गेला आणि इथे मात्र धावची स्वरूपात इथे योगेश बंडेला माघारी परतावं लागेल आणि 1 ने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आता ती म्हणजेच किती झाले 40 ना रे 40 धावा आपण पाहू शकता. योगेश बंडे बॅक टू द पॅव्हिलियन पाहायला मिळतात आहे. अजूनही 3 चेंडू मध्ये 13 धावांची 2 बॉल ना रे 2 बॉल 3 बॉल आता वाईट बॉल 3 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता असलेली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयंक पवार झाले. तो स्ट्रायकिंग एंडला ऋषी बोरकर तो नॉन स्ट्रायकिंग एंडला मयंक पवार पाहतोय आपण. 3 चेंडूवरती 13 धावांची आवश्यकता. शाहरुख हुसेन गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतो. तो स्ट्रायकिंग एंडला स्मिथ आपण पाहतो ऋषी बोरकर याला. ऋषी बोरकर आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे परंतु अंतिम सामना आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळेल. 3 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे मित्रांनो. 3 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. सॉरी 3 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. यावेळी
फुलटॉस चेंडूला फुलटॉस केलाय आणि चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. आता मात्र काय सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ऋषी बोरकर ऑन फायर होताना पाहायला मिळतात आहे. तर सामना मात्र येऊन टेपला 7 धावांवरती. 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. हा तर SCL चा आहे, सोमेश्वर क्रिकेट प्रेमी लीगचा तयार. सर्व लाईनमॅनने आपापली जागा घ्यायची मित्रांनो. काय सामना 2 चेंडू 7 धावांवरती सामना येऊन टेपलाय. 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता. आता म्हणजे ऋषी बोरकर स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाजी ट्रॅकवर शाहरुख हुसेन पाहायला मिळतात. राईट मोठा विकेट ऋषीसाठी. बॉलर तयार. यावेळीचा फलंदाज आपण पाहतोय ऋषी बोरकर याला. यावेळीचा खुलबा टप्प्याचा चेंडू बिरकावून देण्याचा प्रयत्न जरूर होता. डॉट बॉलची समाप्ती होत आहे. इथे मात्र थोडासा सामना मला वाटतं आता जुत्ताबोली पाहायला मिळतोय, कारण सामना हा कंपल्सरी चेस आहे. परंतु मित्रांनो क्रिकेट अनिश्चितीचा खेळ ओळखला जातो. जोपर्यंत शेवटचा चेंडू अजूनपर्यंत मैदानावरती पडत नाही ना, काही होऊ शकतं. कारण एखादा वाईट चेंडू होऊ शकतो, षटकार शेवटच्या चेंडूवरती ठोकू शकतो, असं सुद्धा होऊ शकतं समीकरण. परंतु इथे काय उघडेल मैदानाच्या आतमध्ये सर्व प्रेक्षकांना आतुरता असेल निश्चितच. आणि मी ते बोललो होतो तशा रीतीने झालं. वाईट चेंडू टाकला, कारण क्रिकेट अनिश्चितीचा खेळ म्हणून ओळखला जातो. आणि आता मात्र 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 1 चेंडू आणि 6 धावा. जर ऋषी बोरकरने जर षटकार लागवला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज झाला मन्या चालके यांच्याकडून. अप्रतिम यावेळेस मॅच पाहायला मिळते. बॉलर तयार. 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता मैदानामध्ये. पाहतो ऋषी बोरकर स्ट्राईकला असेल. शाहरुख हुसेन गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस अलंद कार्पेट चेंडू फटका बसला. 1 धाव कंप्लीट केली आहे आणि एका धावेच्या मदतीने आता सामना हा विजय होतोय. तो म्हणजेच लकी स्टार हा संघ विजय होतोय. धन्यवाद दोन्ही संघांचे. लगेच दुसरा सामना अमर 11 आणि 4 षटकांचा सामना होईल. ICC इम्रान पटेल नाणेफेकीचा कौल. इथे मात्र अमर 11 हा संघ लागलाय. तुमचा निर्णय आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. मैदानाच्या लगेच अमर 11 संघाला कर्णधारांना विंडो जाईल. तुमचा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. अमर 11 संघाचा डिसिजन आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आणि आजचा मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो अनिकेत पवार. अनिकेत पवार आपण यायचा. अप्रतिम गोलंदाजीने अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली असा लकी स्टार्स संघाचा अनिकेत पवार. आणि मन्या चालके यांच्याकडून आदरणीय मन्या चालके यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. तर अनिकेतला आम्ही विनंती करतो आदरणीय मन्या चालके यांना की अनिकेतसाठी पारितोषिक घ्यायचंय. आणि अनिकेत पवार विनंती असेल आपण मेडल प्रदान करण्यासाठी यायचंय. तर अमर 11 संघाच्या कर्णधारांना विनंती असेल डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा जरूर. नाणे